मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. शिक्षक भरतीबाबत आचारसंहितेमुळे मला माहित आहे की सध्या पोर्टलवर कुठल्याच प्रकारचं नोटिफिकेशन नवीन आलेलं नाही. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर पुनश्च शिक्षक भरती सुरू होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आता आपल्या दृष्टिकोनातून एकच महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखतीसह प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांना मुलाखतीला सामोरं जावं लागणार आहे. आणि मुलाखतीला सामोरं जात असताना त्यांना त्यांच्या विषयासोबतच आणखी काही प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि आपल्या सर्वांनाही माहीतच आहे, मी हे वारंवार सांगतोय की मुलाखतीसह ऑप्शन घेतल्यानंतर जे 30 गुण आहेत ते 30 गुणांचं विभाजन 2 भागामध्ये त्यांनी केलेलं आहे. 15 भागामध्ये 15 मार्क्ससाठी म्हणजे पहिल्या भागामध्ये 15 मार्क्ससाठी तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि दुसरा जो भाग आहे 15 गुणांचा त्याच्यामध्ये आपल्याला डेमो लेसन द्यावा लागतो. तर आपण सध्या जे काही व्हिडिओ या अगोदर सुद्धा आपण टाकलेले आहेत ते पर्सनल इंटरव्ह्यू बाबतीतच टाकलेले आहेत. त्यानंतर आपण डेमो लेसनवर चर्चा करणार आहे. तर आज सुद्धा आपला महत्वाचा विषय जो आहे तो महत्वाचा विषय असा आहे की आपण मुलाखतीसह प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर जर आपल्याला एखाद्या संस्थेमध्ये मुलाखतीसाठी आपण जेव्हा जाणार आहोत तेव्हा आपल्या विषयाची परिपूर्ण तयारी असायला पाहिजे. म्हणजे आपण जो विषय आहे आपला, ज्या विषयासाठी आपण तिथं म्हणजे शिक्षक म्हणून नियुक्त होणार आहे त्या विषयाची तयारी आपली परिपूर्ण असायला पाहिजे असं माझं एक मत आहे. आणि असंच नाही आहे की आपली विषयाची परिपूर्ण तयारी असल्यानंतर ही एखाद्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येत नाही, मग अशा वेळेस आपण कुठली भूमिका घ्यायला पाहिजे. समजा आपल्याच विषयावर एखादा प्रश्न जे काही तिथं तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी विचारलेला आहे आणि तो प्रश्न आपण समजा त्याचं उत्तर आपल्याला येत नाही, तर अशा वेळेस आपण काय भूमिका घ्यायची, हा आजच्या आपल्या या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्र. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. लक्षात घ्या, मी याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की मुलाखतीच्या वेळेस कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही, हा आपला विषय आहे. आणि त्या विषयाच्या अंतर्गतच जर आपल्या विषयासंबंधी आपल्याला काही प्रश्न जे काही तिथं तज्ज्ञ मंडळी बसलेली आहे त्या विषयासंबंधीची त्यांनी विचारल्यानंतर जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकलो नाही तर त्यावेळेस आपण त्याला प्रतिउत्तर कसं द्यायचं, तिथं भूमिका कोणती घ्यायची आपण, यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, कारण या स्क्रीनवर मी काही महत्वाचे मुद्दे आता शेअर करणार आहे. त्या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आवडला तर जरूर त्याला लाईक करा. तुम्ही जर माझ्या युट्यूबवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नवनवीन व्हिडिओ आपण शिक्षक भरतीबाबत बनवतो ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होतील. चला तर मग आपण आपल्या विषयाकडे येऊया. आपला विषय आहे आजचा, म्हणजे जो काही सब युनिट म्हणतो आपण त्याला, तो असा आहे की ज्या विषयाच्या आपल्याला तिथं म्हणजे इंटरव्ह्यू द्यायची आहे त्या विषयासंबंधी आपल्याला काही प्रश्न विचारले, त्यातले जर काही प्रश्न जर आपल्याला त्याचे उत्तर जर देता आले नाहीत तर आपण तिथं कोणती भूमिका घेतली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण मित्र त्याच्यामध्ये एक आहे, माझं असं म्हणणं आहे, फेकाफेकीची उत्तरं देऊ नये अजिबात. बरेचसे असे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सवय असते की आपली बाजू जर समजा आपण जर त्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही मग आपली बाजू काय कमकुवत दिसते काय म्हणून फेकाफाकीचे उत्तर द्यायचे, तर हे सर्वात चुकीचं आहे मित्र. मी असं म्हणेल या बाबतीत यापेक्षाही उत्तर न देणं किंवा आपण एक स्वस्थ बसणं हा त्याच्यावरचा एक चांगला उपाय आहे किंवा उपाय होऊ शकतो फेकाफाकीची उत्तर दिल्यापेक्षा. म्हणून जो विषय आहे त्या विषयाचं मी एकच सांगेल तुम्हाला, डिटेल स्टडी करून जा. एखादा युनिट जो आहे त्याच्यामधला तो चांगला करून जा. तुम्ही त्यांना युनिट सुद्धा सांगू शकता. जर समजा
पूर्ण आपलं एखादं पुस्तक आहे, काहीतरी 10वीला काहीतरी कोणता तरी इंग्रजी विषय शिकवायचा आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल जर कोणता युनिट आवडत असेल तर तो युनिट आपण आवर्जून त्यांना सांगा की हा युनिट मी प्रिपेअर करून आलेला आहे, या युनिटवर आपण मला प्रश्न विचारू शकता. तर हे सुद्धा आपली एखादी थोडीफार जे काही शिफारस असते, जे आपण त्यांना विनंती करतो ते मान्य करू शकतात. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहेत ते मी आता इथं शेअर करतोय, त्यावर आपण आता चर्चा करणार आहे मित्र. हे महत्वाचे मुद्दे आहेत सर्व, आणि जेव्हा मुलाखतीसह ऑप्शन घेतलेला असतो त्यावेळेस या महत्वाच्या मुद्द्याची आपल्याला निश्चितच गरज पडणार आहे. बघा, शिक्षक भरती पवित्र पोर्टल, मुलाखत आणि डेमो कसा द्यावा यासाठी तुम्ही पूर्वतयारी करणं आवश्यक आहे, आणि याची संपूर्ण माहिती आता आपल्याला घ्यायची आहे. तर पहिला जो माझा मुद्दा आहे याच्यामधला स्लाइड मी इथं तुम्हाला शेअर करतोय बघा. तुम्हाला मुलाखत घेताना तुमची निवड कोणत्या विषयासाठी होणार आहे त्या विषयीचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाल त्यावेळेस तुमची जी काही निवड आहे ही निवड कोणत्या विषयासाठी होणार आहे त्या विषयासंबंधीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, हे लक्षात घ्या. सगळ्यात जास्त प्रश्न हे त्या विषया संबंधीचे असतात. मग थोडंफार जनरल नॉलेज सुद्धा त्याच्यामध्ये ते विचारू शकतात. जर तुम्हाला प्रश्नाची योग्य उत्तरे येत असतील तर तुम्ही ते ठामपणे देऊ शकता. तुमच्या विषयासंबंधी तुम्हाला जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नाचे जर तुम्हाला योग्य उत्तर येत असतील तर तुम्ही ते ठामपणे त्याची उत्तर देऊ शकता. आणि जर उत्तरे माहिती नसतील तर सॉरी म्हणून तुम्ही ते टाळू शकता. हा सगळ्यात मित्र याच्यामधलं एक महत्वाचं उत्तर असते, ते म्हणजे जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नसेल तर आपण सॉरी म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर टाळू शकतो. पण सर्वच प्रश्नाच्या बाबतीत सॉरी हा शब्द आपल्याला वापरता येणार नाही, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. नाही तर तिकडून प्रश्न आला की इकडून सॉरी, तिकडून प्रश्न आला की इकडून सॉरी, असं सुद्धा नाही. एखादा कुठला जरी प्रश्न असेल आणि आपण त्या बाबतीत आपल्याला कॉन्फिडंट नाहीये की याचं उत्तर आपल्याला माहित आहे की नाही, तर अशा प्रश्नाचं उत्तर जर येत नसेल तर आपण सॉरी हा त्याच्यावरचं सगळ्यात चांगलं उत्तर आहे असं माझं मत आहे. पण ते एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबतीतच लागू होते, हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रश्नाची योग्य उत्तरे येत असतील तर तुम्ही ते ठामपणे देऊ शकता, आणि जर उत्तर माहीत नसतील तर सॉरी म्हणून तुम्ही ते टाळू शकता. पण त्यावेळेसच बघा, खोटे, चुकीचे, उडवाउडवीचे उत्तर, फेकाफेकीचे उत्तरे देणे कधीही टाळणे चांगले असेल. हे एक लक्षात घ्या. खोटं उत्तर मित्र हो देऊ नका, चुकीचं उत्तर देऊ नका, उडवाउडवीचे उत्तर आपल्याला अजिबात द्यायचे नाहीत. आणि फेकाफेकीचं, शिक्षक पेशामध्ये आपण जात आहे त्यामुळे फेकाफेकीचे उत्तर तर आपण अजिबात द्यायला नको मित्र हो, हे आपण टाळायला पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे एकदा आपण शांत बसलो तरी चालेल, म्हणजे ते पुढचा प्रश्न घेतील, पण आपण जर ते फेकाफेकी जर त्याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला, काही खोटे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, काही उडवाउडवीचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर मग त्याला उपप्रश्नाचा भडीमार होतो, एवढं लक्षात घ्या. आणि मग उपप्रश्नाच्या भडीमारामध्ये आपली पूर्ण पोलखोल होते तिथे. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. म्हणून जे काही आपल्या विषयासंबंधीचे प्रश्न आहेत ते प्रश्नाचं उत्तर येत असेल तर ठामपणे तुम्ही ते उत्तर द्यायला पाहिजे. काही प्रश्नच येत नाही तिथं आपण कुठल्याच प्रकारचं म्हणजे संकोच करता कामा संकोच करायला पाहिजे नाही. पण जर एखादा कठीण प्रश्न आहे ना आपल्याला त्याचं उत्तर आठवत नाही तर अशा वेळेस सॉरी म्हणून पुढचा प्रश्न घेणं योग्य आहे. परंतु कठीण प्रश्न आहे म्हणून आपण खोटे उत्तर द्यायचे, त्याच्यानंतर चुकीचे उत्तर द्यायचे, त्यानंतर उडवाउडवीचे उत्तर द्यायचे किंवा फेकाफेकीचे उत्तर द्यायचे, हे अजिबात आपल्याला करायचं नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे मित्र. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कारण इंटरव्ह्यू मध्ये असे बऱ्याच प्रकारचे अनुभव आम्ही सुद्धा जेव्हा इंटरव्ह्यू घेतलेले आहेत काही शिक्षकांच्या त्यावेळेस आम्हाला आलेल्या आहेत. म्हणून हे अनुभवातून आपल्या समोर ते सादरीकरण करत आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि बाकीचे जे तुमचे मुद्दे आहेत
की त्याच्यामध्ये हे घेतल्याशिवाय होत नाही, ते तो भाग वेगळा. तो जेव्हा येईल तेव्हा तो पाहायचा. पण आपल्याला सर्वात महत्वाचा सध्या आपल्या समोर जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा चर्चेला घेणार आहे, तो म्हणजे असा आहे की कोणतीही कमतरता न लपवता त्याला योग्य प्रकारे सामोरे जाणं योग्य ठरेल. आपल्यामध्ये जर कुठली कमतरता असेल तर ती कमतरता आपण लपवण्याचा प्रयत्न करू नये. त्या कमतरतेबाबतीत आपण योग्य प्रकारे सामोरे गेलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या विषयाविषयी निगडित प्रश्न तर विचारले जातीलच, आणि सोबतच तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्र, बरेचदा जनरल नॉलेज मध्ये आपल्या देशाचे शिक्षण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण आहेत, उद्योग मंत्री कोण आहेत, अर्थमंत्री कोण आहेत, उपमुख्यमंत्री कोण आहेत, असे साधे साधे प्रश्न सुद्धा त्या तो जो विषय असेल त्या विषयाच्या संबंधित ते विचारल्या जातात. आणि त्याचे उत्तर सुद्धा मग कुठं कुठं केव्हा केव्हा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आपलं थोडस तिथं बॅड इम्प्रेशन पडते. म्हणून असे जे प्रश्न असतात, तुमचा विषय बघून तुम्ही ते प्रश्न जे असतात जनरल नॉलेजचे ते सुद्धा तुम्ही थोडस म्हणजे बघून जायला पाहिजे, म्हणजे वेळेवर आपली तारांबळ उडणार नाही. म्हणून तुम्हाला तुमच्या विषयाशी निगडित प्रश्न तर विचारले जातीलच, आणि सोबतच तुम्हाला सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मुख्य म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, न्यू एज्युकेशन पॉलिसी, जनरल नॉलेज यावर सुद्धा प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. मला माहित आहे की आता एक कालचे हे आहे की जे काही आपलं सध्या देशामध्ये सत्ताधारी पक्ष आहे त्या पक्षांनी जो काही त्यांचं संकल्प पत्र त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी त्यांनी हा मुद्दा घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हाला काही प्रश्न या नवीन एज्युकेशन पॉलिसीवर सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्याचं सुद्धा तुम्ही थोडस रिडिंग करून घ्यायला पाहिजे की या न्यू एज्युकेशन पॉलिसी मध्ये काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला थोडंफार या शिक्षण क्षेत्राविषयीचं जनरल नॉलेज सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्र हो. आणि इथूनच आपली जे काही आपण समजा आपली बुद्धिमत्ता आहे ती बुद्धिमत्ता आपण तिथे प्रकर्षानं साबित करू शकतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्या पुढला एक पॉइंट घेतोय मी, तो सुद्धा इथं महत्वाचा आहे. यासोबतच तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती सांगून ती कशी सुधारणार, शाळेची प्रगती कशी उंचवणार यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. कारण आजकाल तुम्हाला माहित आहे की शाळेची प्रगती म्हणजे काय. तर शाळेच्या प्रगती बाबतीत सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एक 5 किलोमीटरच्या अंतरावर भरपूर शाळा झालेल्या आहेत. आणि ह्या भरपूर शाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांची समस्या शाळेसाठी निर्माण झाली आहे. कारण विद्यार्थी टिकवणं हे फार महत्वाचं आहे. विद्यार्थी टिकतील तर शिक्षक टिकतील, आणि विद्यार्थी जर टिकणार नाहीत तर शिक्षक सुद्धा तिथे टिकणार नाहीत. ते सरप्लस होतील आणि त्यांना दुसऱ्या शाळेत जावं लागणार आहे, जर त्यांचा प्रोबेशन पिरियड कंप्लीट झाला असेल तर. आणि त्यांचा प्रोबेशन पिरियड म्हणजे शिक्षण सेवकाचा पिरियड कंप्लीट व्हायला पाहिजे. तो जर त्यांचा कंप्लीट झाला तर मग ते परमनंट म्हणून त्यांना गणल्या जाते. आणि तिथं जर विद्यार्थी संख्या कमी झाली तर त्यांना दुसऱ्या संबंधित संस्थेमध्ये जिथं वॅकन्सी आहे तिथं पाठवल्या जाते. म्हणजेच त्याला सरप्लस शिक्षक असं म्हणतो. मग शाळेची प्रगती जर करायची असेल तर आपल्याला विद्यार्थी संख्या आपल्याकडे मुबलक असणं फार आवश्यक आहे. मग ही विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करू शकता, हे सुद्धा महत्वाचं आहे. हा शाळेच्या प्रगतीमधला भाग आहे. आणि ही जर विद्यार्थी संख्या तुम्हाला शिकवायचं असेल तर तुम्हाला जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये तुमचे जे विषय नेमून दिलेले आहेत, तुमच्या ज्या तासिका आहेत तुमच्या विषयाच्या, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथं काहीतरी म्हणजे विशेष कोचिंग घ्यावं लागणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जसं म्हणजे काही आपण एक्स्ट्रा पिरियड घेऊन सुद्धा विद्यार्थ्याला शिकवू शकतो. आणि एक्स्ट्रा पिरियड जर आपण घेतले आणि त्या विद्यार्थ्यांना जर शिकवलं ना, आपल्या शाळेचा निकाल, आपल्या विषयाचा निकाल जर चांगला लागला तर निश्चितच आपल्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होतील. आणि विद्यार्थी आकर्षित झाले म्हणजेच आपल्या शाळेची प्रगती होते होते प्रगती होते. म्हणजेच काय होते तर त्या शाळेमध्ये विद्यार्थी मुबलक असल्यामुळे संच मान्यतेमध्ये कुठल्याच प्रकारचा समस्या येत नाही. कारण हा शिक्षकी पेशा असा आहे मित्र, एकदा नोकरी लागली म्हणजे झालं असं नाहीये. कारण दरवर्षी तुमची संच मान्यता होते. ही संच मान्यता विद्यार्थी संख्येवर अवलंबून असते. त्यामुळे विद्यार्थी संख्या टिकवणं हे शिक्षकांसमोरचं फार मोठं आव्हान आहे.
आणि विद्यार्थी संख्या जर तुम्ही टिकवली तरच ती त्या संस्थेची प्रगती आहे. अन्यथा तिथले शिक्षण बंद होतात आणि तिथले शिक्षण जर बंद झाले तर त्या शाळेची अधोगती होते. सगळ्यात महत्वाचं आहे मित्र, म्हणून ही शिक्षकावर फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की यासोबतच तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती सांगून ती कशी सुधारणार, शाळेची प्रगती कशी कशी उंचावर, यावर सुद्धा प्रश्न विचारले जातील. त्यामुळे तुम्ही ज्या शाळेत किंवा संस्थेत मुलाखत करता जाणार त्या संस्थेचा आणि संबंधित भागाचा थोडाफार अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ज्या संस्थेमध्ये आपण जातोय इंटरव्ह्यू साठी, त्या संस्थेची शाळा कुठल्या परिसरामध्ये आहे, त्या परिसराचा थोडाफार अभ्यास करणं आपल्याला आवश्यक आहे. तिथं ती जी आहे त्या गावाची लोकसंख्या किती आहे, त्या गावामध्ये विद्यार्थी कोणकोणत्या बाहेरच्या गावावरून येतात का, ते विद्यार्थी बाहेरच्या गावावरून येत असतील तर त्यांना येण्या जाण्यासाठी म्हणजे अप आणि डाऊन करण्यासाठी कुठली सुविधा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास तिथं करावा लागणार आहे. म्हणून ज्या संस्थेमध्ये तुम्ही इंटरव्ह्यूला जाता त्या संस्थेची शाळा कोण्या परिसरात आहे, तो परिसर सुद्धा आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तिथे भौगोलिक परिस्थिती काय आहे, त्या शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो, याच्यावर सुद्धा तुम्ही थोडस मंथन करून त्या इंटरव्ह्यूला जर गेले तर याचा सुद्धा एक वेगळाच इफेक्ट त्या ते जे आहे सिलेक्शन मंडळ त्यावर करू शकतो मित्र. होय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पुढचं बघा, काय असते माहित आहे का, की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी असतात आणि ह्या विद्यार्थी जे आहेत काही हिंसक असतात, आणि अशा वेळेस काहीतरी क्रिटिकल परिस्थिती एखादी निर्माण होते, आणि अशी जर क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली तर तुमची भूमिका काय, शिक्षक म्हणून तिथं तुमची भूमिका काय राहणार आहे, या बाबतीत सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. म्हणून एखादी क्रिटिकल कंडिशन तुमच्या समोर मांडून त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात करणार आणि योग्य तो न्याय मिळवून देणार, यावर भर दिल्या जाऊ शकते. क्रिटिकल कंडिशन शाळेमध्ये निर्माण निश्चितच होतात, कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी येत असतात. काही विद्यार्थी हे शांत स्वभावाचे असतात, तर काही थोडेसे हिंसक स्वभावाचे असतात. मग अशा वेळेस काही क्रिटिकल कंडिशन्स निर्माण होतात. अशी क्रिटिकल कंडिशन्स निर्माण झाल्यानंतर समजा तिथं जर तुमच्या समोर त्यांनी एखादी क्रिटिकल कंडिशन्स मांडली तर त्यातून तुमची भूमिका तिथं स्पष्ट व्हायला पाहिजे. तुम्ही काय तिथं निर्णय घेणार हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की एखादी क्रिटिकल कंडिशन तुमच्या समोर मांडून त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात करणार आणि योग्य तो न्याय मिळवून देणार, यावर भर दिल्या जाऊ शकते. जेणेकरून तुमच्यामध्ये असलेली उपक्रम चिंता, कल्पना, विवेक बुद्धी, चातुर्य यांचा प्रभाव समोर बसलेल्या अधिकारी वर्ग यावर पडेल आणि तुमची निवड होण्याचे प्रमाण जास्त असेल. हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण ते क्रिटिकल कंडिशन तुमच्या समोर मांडल्यानंतर त्याच्यामधनं तुमचे काही गुण ते पडताळून पाहतात, आणि ते गुण कोणकोणते असतात तर तुम्ही त्यांना, शिक्षक जे आहेत ते उपक्रमशील आहेत का ते शिक्षक, म्हणजे कारण उपक्रम वेगवेगळे उपक्रम असतात. आपल्याला जे काही महापुरुष आहेत त्यांचे काहीतरी जयंत्या वगैरे असतात, ह्या सुद्धा शाळेमध्ये साजऱ्या करायच्या असतात. मग त्यावेळेस आपल्याला जयंती साजरी करत असताना त्या महापुरुषांच्या जो काही इतिहास आहे तो माहित असला पाहिजे. आज असं आहे की मग तिथं स्टेजवर म्हटलं दोन शब्द बोला तर कोणी बोलायलाच तयार होत नाही. मग असं नाही चालत, कारण आपल्याला संबंधित जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण जो महापुरुषांचा जयंती उत्सव साजरा करतोय, तो दिवस जर आपण साजरा करतो तर त्या दिवशी त्या महापुरुषांविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचा तो इतिहास आपण वाचला गेला पाहिजे, आणि त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडनं ते माहिती मिळाली पाहिजे, ते तिथं अपेक्षित आहे मित्र. म्हणून ते शिक्षक जे आहेत ते उपक्रमशील सुद्धा असले पाहिजे, त्यांच्याकडे वेगवेगळ्या कल्पना असल्या पाहिजेत, त्यांच्याकडे विवेक बुद्धी असली पाहिजे, त्यांच्याकडे चातुर्य असलं पाहिजे, आणि याचा सगळा प्रभाव ते जे सिलेक्शन मंडळ आहे त्या सिलेक्शन मंडळावर निश्चितच पडतो मित्र. हा सगळा जो भाग आपण पाहतोय हा 15 गुणाचा भाग आहे, हे सुद्धा इथं उल्लेखनीय आहे. वर दिलेल्या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेकरता एकूण 15 गुण दिलेले आहेत. म्हणजे आपण हे जे सगळं व्हिडिओ 4-5 आपण रेकॉर्ड केलेले आहेत ते फक्त 15 गुणांसाठी केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता जे काय आपल्याला माहिती घ्यायची आहे ती डेमो लेसन विषयी घ्यायची आहे. म्हणजे डेमो लेसन जो 15 गुणांसाठी आहे तो याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. त्याची तयारी आपण कशी केली पाहिजे, ही जी आपण माहिती घेतलेली आहे ही पर्सनल इंटरव्ह्यू, जो 15 गुणांचा तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे
त्या बाबतीत आपण ही माहिती घेतलेली आहे. आणि ही माहिती मला एक आशा आहे की निश्चितच आपल्या उपयोगी, जेव्हा तुम्ही मुलाखतीसाठी जाल तेव्हा तुमच्या उपयोगी निश्चितच ही पडणार आहे. याचा तुम्हाला अनुभव येणार आहे. म्हणून हे असे व्हिडिओ आहेत की प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी एक एक वेळा, दोन दोन वेळा बघावे आणि तशा प्रकारची कृती करावी. म्हणजे निश्चितच त्यांची जे काही निवड आहे ते निवड होण्यासाठी मदत होईल. हाच याच्या मागचा उद्देश आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. आपण माझ्या या काही युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा. आणि आता मी इथं आजच्या आपल्या या चर्चेला पूर्णविराम देतो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डेमो लेसन कसा घ्यायचा त्यावर चर्चा करणार आहे. तर आता मी इथं थांबतोय. धन्यवाद.